मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं पेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, हास्याची बहारदार कथा घेऊन आनंदाचं थिएटर हाऊसफुल करण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस। आज देखील आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे जग्गू आणि ज्युलियट या सिनेमाची टीम। त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। मंडळ एका बँकेत आता रंगणार आहे दरोडा आणि लावणी यांची जुगलबंदी। बघूया याच्यात कोणाचा विजय होतोय ते, आणि ही दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर। ओके थँक्यू। ऐका ना मॅडम, मॅडम मला लोन द्या ना मॅडम। मॅडम मला लोनची गरज आहे मॅडम, माझ्याकडे पैसे आले ना मॅडम, मी तुमचं लोन फेडेन मॅडम, मला लोन द्या ना मॅडम मला। तुम्ही पुन्हा पुन्हा येताय, तुम्हाला सांगितलं ना मॅनेजर कडनं सँक्शन लेटर आल्याशिवाय आम्ही लोन देऊ शकत नाही। अरे बस काय यार, लोन द्या ना मला यार। हो काय मित्र आहोत, उधारी मागताय? प्रोसिजर असते, लोन आहे ते। लोन देत नाही मला, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, मला लोन द्या। आईची शपथ आहे तुम्हाला। सुटली बोल आधी, सुटली बोल आधी लोन द्या। सर, आईची शपथ घालतोय, देऊन टाका ना लोन सर। शट अप। शपथेवर लोन द्यायला इथे काय पोस्ट ऑफिस उघडे? वाक्याचा अर्थ नाही समजला सर। नाही, अर्थ बिर्थ काही नाही, प्रमोशनचं वाक्य होतं ते दिलं बॉ टाकून। बाकी काही. नाही चल हे काय सर काय केलं तू? ते चेंडू आला होता, परत पाठवून दिला तो। तुम्ही करा, काम करा तुमची। ओके सर, ओके सर। मॅडम लोन द्या ना, मी खरंच पैसे आले, मी लोन दे। अरे शाण्या, काय सॉरी 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 सॉरी। विक दे रे, चल घाल। सर कॉमेडी दिसताय। असू नका रे, असू नका, गोळ्या घाले। भाई ऑल क्लिअर। गुड बाय। बँकेवर दरोडा पडलाय का? अरे का बस तुमच्या आईला हाड. तू कशाला लपतोस, भाई आहेस ना तू? अरे केवढा ओरडला त्या? लपायचा नाही आपल्याला, हे आवाज नाही पाहिजे। अय्या अय्या, म्हणजे तुम्ही खरंच दरोडेखोर आहात का? दरोडेखोर नाही, आम्ही रॉबर आहे, रॉबर। भाई लवकर, हे शाण्या तू सगळ्यांना गन पॉइंटवर घे, चल लवकर। मी तुमच्यातला नाहीये, मी बँक मॅनेजर आहे। यार भाई आपल्यातला वाटतो रे टाकल्या। मग तुला बोललो होतं असले खुंकार लोक पाहिजे, काय लंजू पंजू भरून ठेवलं तू गौऱ्या? ए भाई आपण लंजू पुंजू नाही रे भाई। पहिल्याच खापडीत तुला एक केला, आता लंजू पंजूच आहेस तू। अरे नाही रे भाई, तुम्ही तर गेला रे सगळे। अरे शान्या, गोळी घालू का तुला? नको अरे पैसे काढायचं, गोळी घालीन तुला। हा मारा मारा मारा, त्यांना मारा। अरे पैसे काढ, तर गोळी घालेन। मारा मारा मारा, त्यांना मारा, मला लोन देत नाही, मारा त्यांना। नाही नका नका, आमच्या मॅनेजर साहेबांना प्लीज नका मारू, प्लीज। ते मागे उभे तर
घ्या आम्हाला का घ्या आम्ही नाही ऐका ना खरंच बाई मला सुट्टी हवी आहे मला मस्क लावू दे त्यांना मारा आयुष्यभर सुट्टीवर जाशील ना मग कळेल तुला ए, गप्पा बसा रे. गप्पा बसा. गोळे घालेन मी आता सांगतोय. ऐक ना काय लावलाय रे तू? काय लावलाय मी इथं भाई माझ्या हातात तू काय मारतो आम्हाला हा टकल्यावर मारलं मी काय बोललो नाही पण इथं टाच लावून गुले करत होता तो इथं मी बायकोला हात लावू देत नाही तो पाय लावतो कुशाल एक अशी ठेवी ना आधीच सांगतोय छानपणा नाही पाहिजे चल नीट बॉल तिजोरी कुठं आहे तिजोरी कुठं आहे जोजिता वही सिकंदर मध्ये ए हा काय बोलला भाई दीपक तिजोरी बद्दल बोलला. जायला एवढे सहज आणि सोपे जोक तिजोरी बोलल्यावर दीपक तिजोरी इकडे या. बँकेची तिजोरी कुठे आहे बँकेची तिजोरी आतमध्ये कुठे आहे? आतमध्ये आतमध्ये एक मिनिट थांब ए हलायचं ना कोणी इथं सांग इकडे तुला प्लॅनिंग सांगतो इकडे हलायचं नाही सांगतोय सर काळजी करू नका सर मी पोलिसांना मेसेज केला ते म्हणाले 10 मिनिटात पोहोचतो अगं पण त्याच्या आधी गोळ्या घातल्या तर त्यांनी काय खुसूर काय खुसूर चालली आहे सर 6 महिने या बँकेत लोन देत नाहीत मला हे तुम्ही दरोडा टाकून त्या पैशातून मला लोन द्याल आयुष्यभर मी फेडून तुला लोन पाहिजे दत्ताला लोन दे रे दे. जडाय काय रे तू संकन गेली नाग्या काय केलंस तू हा आवाज बंद करतो माणसाचा गप्पा बसा सांगितलं तुला फक्त. तुला बोललो होतो कोणाला भरलाय तू गँग मध्ये कळत नाही यार गौऱ्या भाई तुला एक सांगू का जी माणसं आपल्या गँग मध्ये पाहिजे ना ती बँकेत कामाला आहेत. हा ना यार म्हणजे हे बघ ह्या दोघी हे इकडे यार तुम्ही हे बघ ह्या दोघी रंगा आणि बिल्ला ह्या जर आपल्या गँग मध्ये असत्या ना भाई आपण भारतातल्या सगळ्या बँक चोरल्या असत्या. त्या रंगाने बिल्ला हा. कोण आहे कोण तुम्ही चुरा सिस्टर्स चोरा सिस्टर आणि काय करता काय तुम्ही काय ना बँकेत जॉबला आहे आणि लोकल मधून येताना भजन गातो सर कुठली भजनं गाता अरे नाग्या त्यांच्या टाळीच्या मध्ये आला तुझं पापड झाला असता आता. हाय मा! मस्त चाललंय अजून 8 मिनिटं काढा ए ए ए ही काय बोलले 8 मिनिटं काढा म्हणजे 8 मिनिटात तर काय होणार आहे ते मी कळवलंय ना गौऱ्या भाई भाई गौऱ्या काहीतरी झालंय इथं 8 मिनिटात तर काहीतरी होणार आहे गौऱ्या लवकर बोल. हे टाकल्या चावी दे चल लवकर चावी दे देतो जरा इकडे चल जरा लवकर चावी दे चल इकडे हा? चावी दे रे लवकर दे चल तिजोरीची चावी दे लवकर दे भाई अडकलेली आहे अडकले हा? बघा बघा केवढ्या चाव्या याच्यातली तुझ्या आईला का हवेली बांधले का एवढ्या चाव्या कसल्या आहेत त्या जी आवडते ती घेऊन टाका तुम्ही आवडते ती घेऊन टाका म्हणजे अरे ज्या ठरलेली असेल ना कुठली तरी नाही ठरलेली आहे पण मला आता आठवत नाही सुधरत नाही मला एन्झायटीचा अटॅक येतो टाकल्या जर आमच्या भाईची हाटली ना तुझी एन्झायटी एका झटक्यात बाहेर काढला तो नाही, खरंच सांगतो. कोण आलाय त्याला चल तिकडे आईचा प्रॉब्लेम वेगळा आहे रे लावणी वाजली ना भाईला जमत नाही भाई लगेच घायल होतो हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय नाही, सांगितलं चल. बोला सुंदराबाई बोला नाही होते तुमच्याकडे पैसे जमा करायला आलो नाही मी नाही येतो ना सांचेला येतो बारीवर हा भाई तुम्ही ठेवा ना फोन ठेवा अरे भाई काय तुम्ही नसला इथं बोलत राहिलं तर कामावर लक्ष नाही लागत ठेवा फोन ठेवा येतो हा चला अरे भाई जरा लवकर कर ना यार तू लाव ये! चल फड काढ माल काढ चावी घ्या. मला आठवत नाही नेमकी कुठली आहे ती लवकर चावी दे नाही तर ही आहे ना अरे यार
अशी वाटली लावणी. भाई 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 मजा नाही आली. काय करतोय भाई यार नको रे लावणीच्या नादाला लागू यार चला पटकन लवकर सांग कुठं आहे लवकर सांग कुठं आहे तिजोरी. आज चल ए दत्तू हा भाई यांच्या लक्ष ही कुठे गेली बारकी तिला बारकीला बाजूला ठेवा. तर लय लगेच अडकवतो तिला बाजूला ठेवा. आम्ही सामान चल. मला का लाथ मारली? तू ऐकत नाही ना यार दाखवता उभं राहायचं. ऐका ना. हे असं चालू ठेवा फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं पोलीस कधी पण येतील. सरांना घेऊन गेले ते आतमध्ये. ए गौऱ्या ए दत्तू हा भाई ए गौऱ्या काहीतरी कर. चल निघाल. चल लवकर चल ए, चल 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 थांबा पाहुणा. भाई तुम्ही असाच कसा जातालास जी हा तवा. आमची अदा बिदा जरा बघून जावा कीच ना. हा 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 जीराजी. भाई 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 थांबा कीच ना. तुम्हासला इडा बिडा देऊ का जीरा. भाई इडा बिडा नको. एखादी आरडी ओवा ठीक आहे ठीक आहे स्नी ठीक आहे ठीक आहे. आरडी नको असेल तर अजय अतुल तरी घेवास माझी. अगं बँक मध्ये काय अजय तुला विकतो आपण. नाही मग आमच्या बँकेत ना एक डीमॅट ट्रेडिंग अकाउंट तरी काढा साजाजी. ते नाही तर SIP स्नी. भाई 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 माझं ऐक भाई भाई माझं ऐक यांचं गावठी धिंटाक पेक्षा पण घाणेरडं आहे. भाई चल तू भाई उचल भाई चल पटकन. भाई लवकर चल. हे खोटं हे पडू चल भाई भाई तुला सांगितलं होतं भाई लावणीच्या नादाला लागू नको यार. भाई तू काय केलं यार भाई नुसतं म्युझिक ऐकून आउट झाला यार. आता पोलीस येणार आपल्याला पकडणार यार भाई. पोलीस आले पोलीस पोलीस आले. हे बच्ची हे पोलीस हे बच्चा, भाई, हे पोलीस. परफॉर्मन्स क्या बात मजा आली. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. गर्ल गँगनी आज कहर केला. सगळ्या मुली मला आज वेगळ्याच रूपात दिसल्या आणि तुमची ही रूपही मला खूप आवडली. मस्त मस्त परफॉर्मन्स. खूप हसलो. मजा आली. मंडळी फायनली कोरसच्या मदतीनं त्यांचा 500वा प्रयोग करायला सज्ज झाले तर मनोमिलन आणि अविट रागिणी. चला बघूया आज तरी त्यांचा 500वा प्रयोग यशस्वी होतोय का ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सुरीला कलाकारांचं. अरे हो बाप रे बाप एवढ्या दिवसांनी आपला 500वा प्रयोग पूर्ण होणार आहे. नमस्कार सई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला दरवेळी असं लपत छपत वेशभूषा बदलून वगैरे असं घाबरत येताना बघितलेलं आहे पण आज आम्ही रिलॅक्स आहोत. रिलॅक्स कारण तो लोचन मजनू नावाचा हरणटोळ मेला. तो मेला. अरे लागतंय तुम्हाला. बापरे बाप मला एवढा आनंद झाला.
आनंदाचा तो मेला लोचन मजनू मेला. मी कालच बातमी वाचली, तो मेला. हो पण काय नाही म्हणू, त्याच्या मरणाचं कारण काय असेल? काय असणार आहे दुसरं अजून? कुठल्या तरी गायकाने त्याच्या नरड्यात माईक कोंबून त्याला ठार मारला असणार. पण काही म्हणा, काय 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 आज आपला 500वा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. होणार. वा 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 आनंदी अरे आनंदगडे. हो म्हणू, आनंदी थांब हे. आनंदगडे. थांब ना. काय पोरा. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कोरस साठी आलेले आहात ना? हो. आज आपला कोरस गाण्यांचा कार्यक्रम आहे. हो. छान झाली पाहिजेत हं गाणी. होणार छान होणार. तुम्ही दोघेच आहात का? नाही, आम्ही तिघे आहोत. तिघे? तिसरा कोण आहे? तिसरे आमचे सर आहेत, ते यायला हवे होते. अरे हे काय, हे बघा आलेच. नमस्कार. अरे किती दिवसांनी योग आला बघा. पृथ्वी किती छोटी आहे बघा. नमस्कार. अरे राहू दे. या. अरे राहू दे. हा. राहू दे सर. मनो. हो मला दिसतोय. मनो काय होतंय तुला? मनो हो मला मनो. अरे थांब मनो, तू उलटा रिॲक्ट होतोस. थांब ना. तू भानावर ये. तू गोळी घे मनो. नको गोळी नको. गोळी घे मनो. नको. पाणी घे. शांत हो. तू मी बोलते तू त्रास करून घेऊ नको. नाही हो. ई ग बाई. लोचनजी नमस्कार. अरे पुन्हा योग आला. आत्ता भेटलो होतो. नमस्कार. थांबा ना, इथेच आहे ना मी. कसले हो बरोबर. नमस्कार. काय म्हणताय? लोचन मजनू यांचा खून अशी बातमी वाचली होती आम्ही. तुम्ही परत कसे आलात? नाही ती बातमी आली ती आणि तुम्ही नीट वाचली नाहीत ती. तुम्ही फक्त शीर्षक बघितलं. लोचन मजनू यांचा खून ... आज बघितलं असतात तर लोचन मजनू यांचा खून साहेब खून हा अल्बम लवकर येतोय अशी बातमी होती. म्हणजे सर्वांना वाटलं की माझा खून मी व्यवस्थित आहे. काही टेन्शन नाही. अर्धवट बातमी वाचली का आम्ही? हा. तू का अर्धवट बातमी वाचलीस मनो? अरे पूर्ण वाचायचीस ना. इथे आलो आणि आपण सेलिब्रेट सुद्धा केलं. आता काय करायचं? अगं लोचन मजनूचा खून एवढा वाचलो आणि मी भारावून गेलो ग. मी पुढचं नाही वाचलं. मला माफ कर मला. आज टेन्शन घेऊ नका. आज मी दुहेरी भूमिका करणार आहे. मी आज कोरस सुद्धा देणार आहे आणि मग त्याच्याबरोबर मी ते हे पण करणार आहे. सूत्रसंचालन सुद्धा करणार आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. काय टेन्शन घेऊ नका. यार, मला खरंच कळत नाही की एवढी चांगली हुशार मुलं याला शिष्य म्हणून कशी काय मिळतात. मला कळत नाही ग. अरे देवा, काय पाप केलंय मी की हा माझ्या राशीला निलायस तू? हा शांत हो मनू. तू नको काळजी करूस. मी बोलते. थांब शांत राहा. तुला त्रास होतो मग. लोचनजी. अरे तिसऱ्यांदा योग आला. नमस्कार. काय चाललंय? डोंबल्याचे योग आहेत का इथे? ऐका, बोला. आज हा. कोरसची गाणी आहेत. हो मला माहिती आहे. काहीच टेन्शन नाही आहे. आमचं काय आहे, आमचा एक कोरसवाल्यांचा एक छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप मी तयार केलेला आहे तिघांचा. हो कोरस रॉक्स म्हणून. तर एकदम व्यवस्थित होणार. काही टेन्शन घेऊ नका. नक्की? अगदी सुरू करूयात? अगदी निवेदन आहे. कोरस छान पाहिजे मला. हो सर. बोलले आहे. कर्टन द्या प्लीज. आमिरजी. नमस्कार. निवेदनाला कोरस दिलेलं आहे. ठरवलंय. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू उर्फ सत्सदिल सरफोतदार. काय कशाला काय रे? थोडस वेगळं पाहिजे काय नाही वेगळा. काय नको. पुढे बोल. रसिको, मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो.
कशात बाटली घालीन मी? गप्प बसा. काही गरज निवेदनाच्या मध्ये कोरस घ्यायची काय गरज आहे मला कळत नाही. थोडस वेगळे पण असतं नॉवेल्टी म्हणून मी हे काय सादर नको तुझी करतोय. नॉवेल्टी बाहेर काढेन मी. चल बोल पुढे. शोक बघतो ये, थांब हरकत नाही. जरा. माफ करा प्रेक्षक माफ करा. हम्म. ए चल रे हा. ए. रसिको गेली जवळजवळ 12 वर्ष मी सूत्रसंचालन करतोय रसिको. अजय अतुल नाईट्स म्हणू नका, सोनू निगम नाईट म्हणू नका, किंवा राहुल देशपांडे महेश काळे यांचे पर्सनल इव्हेंट्स म्हणू नका. तुम्ही खरं तर काहीच म्हणू नका, मला कुठेच बोलवत नाहीत रसिको. मी नेहमीच लुख्या गायकांच्या कार्यक्रमात असतो, पण या वेळेला ते नाही रसिको. या वेळेला रसिको माझ्या बाजूला या बापरे असे कलावंत बसलेले आहेत रसिको. त्यांच्याबद्दल मी अरे रा रा यो हे असे थोडस व्हेरिएशन नको नको. रसिको गेली जवळजवळ 12 वर्ष मी सूत्रसंचालन करतोय रसिको. रसिको तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, हा एवढा देखणार आजबिंड पुरुष पण ह्याचं काय झालं, याच्यात तो मार खातो असा प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात येतो. रसिको त्याच्या मागे एक फार मोठी घटना होती. अंधेरी मेट्रो जेव्हा नुकतीच सुरू झाली त्यावेळेला मी आणि माझी बायको मेट्रो बघायला उत्सुकतेने गेलो. गर्दी होती रसिको. मी मेट्रोच्या आत गेलो, बायको खालीच होती रसिको. बायको खालीच होती रसिको. मी म्हटलं ये वर, तिला येता येत नव्हतं. मला आनंद झाला, मी बायकोला चिडवलं, तू खाली निघ. आणि मेट्रोचा दरवाजा रसिको अंधेरीत पेठ DN नगर. नका ना करू हे, नका करू. सारखं रसिको अंधेरीला दरवाजा उघडला आणि मी असा घरंगळत खाली पडलो. मला माझी जीभ परत मिळाली, पण काही शब्द माझे निघून गेले. तेव्हा मी हे असं बोलतोय रसिको. गपरे. निधनाची बातमी खरी करायची आहे तुझ्या? नाही नाही ना? नाही. मग करतोस सूत्रसंचालन का मी? नाही करतो चालेल. रसिका ए गपरे. गप. अरे एक होता हे दोघं आली आहेत आता माझ्या राशीला. तू का तू नरड काढून ना वर टांगे ना मी तुला सांगून ठेवतोय. त्यांना बोल नका, ते माझे साथीदार आहेत. गप्पा त्यांना बस. चल पुढे बोल. बोल. रसिका माझ्या शेजारी बसलेले आहेत मनोमिलन स्वरछेडे. मनोमिलन स्वर छेडे गप्पा बसा रे, गप्पा बसा रे. काय चाललंय रे यांचं? तुला नावाला जरा ग्रँडर करायचं होतं, नको म्हणून मी- बाबा नको करूस. तू नाव घे आधी नीट. ग्रँजर करतोयस. चल. रसिको माझ्या बाजूला बसलेले आहेत अत्यंत थोर गायक मनोमिलन स्वरछेडे. रसिको काय बोलणार त्यांच्याबद्दल रसिको. अत्यंत किरकोळ आणि सडपातळ शरीरयष्टी. कोणी आलं आणि 4 तारा डोक्याला लावल्या आणि काळं कापड लावलं तर कोणी अरे छत्री म्हणून घेऊन जाईल. चेहरा तुम्ही एका अँगलनी बघितलात तर पेमेंट न मिळालेला टीनू दिसतो. इथे बस कर. नको ना, नका ना बोलू तुम्ही, नका ना बोलू. मी बस त्यांच्याबद्दल माहिती देत होतो म्हणून म्हटलं. नीट बस, नको ना चिडचिड करूस. रसिको चेहरा अत्यंत लाचार आणि नुसता लाचार नाही, इतका लाचार रसिको. रसिको आपल्या त्या साईडला बसलेले आहेत पिचकारीच्या अंतरावर तिथे लांब बसलेले आहेत आपल्या घोटीव नागिणी. नगिनी फुसफुस. देऊ का मला? देऊ. ते मला मी सांगितलं फॉलो करतात, त्यांची काही चूक नाहीये. चालेल चालेल, जे काही असेल पुढे चला हो, कार्यक्रम पुढे न्या. पण कशाला घ्यायचंय मला कळत नाहीये. रसिको हो अवान्तर बोल के खूप हो गया. अब मूल मुद्दों को आते हैं. क्या है संगीत? क्या है संगीत रसिको? संगीत काय आहे रसिको? संगीत सूट है हा ब्रह्मांड. क्या है संगीत रसिको? क्या है संगीत रसिको? क्या है फॉस्फरस? कोरस रे. कोरस कोरस. मुद्दाम करतो का हा? रसिको क्या है कोरस? अपने क्या है कोरस रसिको? क्या है? रसिको ये कोरस है रसिको? नहीं रसिको, ये माकड़ चेष्टा है, फालतूगिरी है रसिको.
राउंड राउंड मेरे सामने प्रश्न एक ही रहता है रसिको, क्या है कोरस? कोई मेरे नजदीक आके मेरे मांडू को बैठ को मैं कान में सांगूंगा रसिको, क्या है कोरस? गपना रे बाबा, किती करशील रे, किती करशील? सतत तेच तेच बोलतोस तू, तुला कंटाळा कसा येत नाही म्हणजे रे? काय चुकत असेल तर सांगा मला नाही तुम्ही. हो नाही आमचं चुकतंय. तू गळा दाबून घे ना स्वतःचा आणि मरून जा ना काय ते एकदाच. काही हरकत नाही. काही बोलू नकोस, आता मी बोलणार आहे फक्त. मग चुकत असेल तर चेचा माझी, पण असं चेच नाही, तू. नाही, चुकतंय, चेच तू. नाही, बरोबर. बस काय बरं, पद्धत खाली- आहे? खाली बस. माफ करा रसिको, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागतो. तुडवेन. रसिको, आज आपण कोरस या गाण्यांचा आनंद घेणार आहोत. हो ना हो ना हो ना. थोबाड फोडेन. अरे मी बोलले. तू बरा आहेस ना? आय ओके. रसिको, गाण्यात जसं मूळ गायक महत्वाचा असतो तसं कोरस गाणारही तितकेच महत्वाचे असतात. रसिको, तर आज मी जे गाणं गाणार आहे ते आहे 1978 सालचा चित्रपट, कृष्णा शहा यांनी दिग्दर्शित केलेला. मला माहिती आहे, पुढचं मी घेतो. काही बोलतोय. टेन्शन नाही. नाही, मी मगापासून गप्पा बसलोय, बोलतो रसिको. पुढचा चित्रपट आहे 1978 सालचा, दिग्दर्शक कृष्णा शहा. चित्रपटाचं नाव मार शालू मार. अरे शालीमार, शालीमार, ही शाली ही मार. मूर्ख माणसा, मार शालू मार नाही, ती मुद्दाम करतो. नावाचा जरा मला घोळ झाला. नका मार शालू मार, बोलू. ठीक आहे. नका बोल, नको बोलूस. एवढं काय मला रिॲक्ट ठरतं कळत नाही. काही गरज नाहीये. हरकत. रसिको, R.D. बर्मनजी यांनी संगीत दिलेलं आणि किशोर कुमारजींनी गायलेलं गाणं. 1-2 मिनिटं जरा मला माझ्या ग्रुपशी बोलायचं. नीट गा. दे 2 मिनिटं द्या जरा, नीट करा. बाळा, तुझा कोमलनीचा प्रॉब्लेम मला आहे, दे. बाम लावत जा. काय म्हणालास रे? काय 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 केलंस इथे? बाम लावत जा. कोमलनी काय? कोमलनीचा प्रॉब्लेम आहे. ही तुला ही कोमलनी वाटते तुला? मारता कसं ही मला? कोमलनी वाटते? मूर्ख माणसा, गप्प बस. हे काय प्रकार आहे? मला बोलू दे माझ्या झालं ग्रुपशी. तुझं? नाही, झालं? 2 मिनिटं फक्त. पटपट बोल. हे मूळचं गाणं कोरसचंच आहे, मध्ये मध्ये गायक गाणार आहे. हो हो त्यामुळे यांनी जरी पाडलं तरी आपण उचलून धरायचं. येस हो. घ्या, माझ्याकडे पाय पडा. लक्ष दे ना. मोठे करा. रेडी आहे तुला? दुर्लक्ष छान करायचं आहे. हा, हो हो. अमीरजी, पुढचं गाणं आहे. संपलंय गाणं अच्छा. माझं. एवढंच गाणं असेल, हम बेवफा, एवढंच गाणं काय? एवढंच, मला एवढंच येत आहे गाणं. नाही, तुम्ही हे असं केलं म्हटलं संपलं. म्हणजे कदाचित थांबा ना, गाऊ द्या ना आम्हाला. मला जरा ते गोंधळ. अमीरजी, माफ कीजिएगा. जाओ. ए, गप रे, गप. झिंगाळलो, भूर जाऊ. हे काय गाताय? थांब ना, थांब. मूर्खात का जरा? मी 4 वेळा ऐकून गप्प बस रे, काय 4 वेळा काय ऐकलं? झिंगा आणलं ऐकलं काय? धर्मेंद्र काय जिनता म्हणला झिंगा घ्यायला गेला होता तेव्हाच गाणं आहे हे. झिंगा आणलं, झिंगाला लाहू, झिंगाला लाहू, झिंगाला लाहू, हुर हुर, असं आहे ते. अच्छा, ओके, आम्ही करून घेतो. थोडंसं शब्द थोडासा नाहीये, खूप झालेलं आहे. आपण नीट करायचं. हा, एकदा ते हे करून घेऊया आपण. चालेल रे. नका करू. नका ना, ते रे. एकदा करून घेत नको रे बाबा, नुसतं करा. हा, मूर्खपणा होणार, चाललाय. सगळं मला होणार. माफ करा रसिको, मला माफ करा. हा नाहीये तू असं गाणं तुम्ही समजा, नाहीये हा. तू गाणं माफ करा अमीरजी, मला एवढं थांबा. थांबा. एक मिनिट, गाणं एक मिनिट, एक मिनिट थांबा. मुळात पुढे ओळ आहे. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट थांबा. शिस्त म्हणजे शिस्त. अरे का रे? नाही नाही, एक मिनिट थांबा. काय यांनी काय सांगितलं आता? झिंगालाला झिंगालाला आहे ना? हो. लालसर झिंगा कोण बोललं? कोण? नाही नाही नाही, एक मिनिट. कोण? किती रियाज करतोय आपण? 1 महिना झाला रियाज करतोय. लालसर झिंगा कोण अरे का बोललं? रे, काय? तोंडावर चुकता. नाही नाही, आता एक्सपोज करतो. अरे आता बोलायचं नाही. बोल, एक बोल. झिंगाला लाहू, झिंगाला लाहू, झिंगाला लाहू. बरोबर आहे, तू बोल. झिंगाला हो, झिंगाला हो, झिंगाला हो. कुर कुर. तू बोल रे. लालसर झिंगा हो. तू तेच. तू कुठे काय ते? आमच्या सरांना म्हणताय का? अरे गप्प बसा ना, तुम्ही तरी गप्प बसा ना. मूर्ख माणसा, तूच आहेस तो बिंडोक, तूच आहेस तो लालसर झिंगा म्हणणारा. एक्सपोज करतोय लोकांना. आणि माझं जरा ऐकणार थोडं अरे बोलतो का? कुठे गेला ते? तुम्ही निघा ना, निघा. माझ्यातून खून होईल हा तुमचा. निघा तुम्ही. सर आमच्या करिअरचं काय सर? अरे कुठल्या ह्याच्या बरोबर करिअर आलाय? शेकोटीत हात घातलाय तुम्ही, हात भाजणार आहे तुमचा. निघा. निघा रे. नको जा, हा जा. अभिनय नंतर कर. चल, हाताकडे बघते. चल तिकडे. मूर्खपणाचा बाजार मांडलाय नुसता. इथे लोक बसलेली आहेत समोर आणि तो मूर्खपणा करतोस इथे माझ्या कार्यक्रमात.
कळत कसं नाही तुला? तू शांत हो. तुला अरे मला सांगतो म्हणजे लोक बसले, मला माफ करा रसिको, मी असं नाहीये, मी असं नाही. हा मला नाही गायचं. अरे गा ना असं मला काय? नाही गाय, मला नाही गायचं. अरे नेहमी असं मला करतो. नाही गाय. नेहमी तू असं करतो. रसिको हो, यांचं गाणं होईपर्यंत एक सुंदरचा किस्सा मला आठवलेला नाही, आहे. नाही. झालं ना 2 मिनिटात किस्सा आहे. रसिको एक फार त्याच्यामुळे- मोठ्या मोठ्या लोकांचे किस्से असतात, ते तुम्हाला जेवणाचा सार सांगून जातात. रसिको बरं. एकदा रसिको हा. काय होल्ड केलाय बघा. एक चाललंय रे. वा दादा. बसा ना, कार्यक्रम खाली बस. रसिको मोठ्या मोठ्यांचे किस्से असतात, ते नकळतपणे आपल्याला का जीवनाचा सार सांगून जातात. रसिको असाच एक किस्सा आहे रसिको, महेश लिमे यांचा. रसिको बर महेश लिमे हे कोणाला माहिती असेल, मूळचे ते कोरस गायक. काय? डिंग डॉंग बेबी सिंग सॉंग यातलं त्यांनी म्हटलेलं आहे. रसिको आता ते फार मोठे सिनेमॅटोग्राफर आहेत, फार मोठे दिग्दर्शक आहेत. रसिको पण स्ट्रगलच्या काळात मी त्यांचा स्ट्रगल बघितलेला आहे. रसिको त्यांचा आणि बहादूरचा किस्सा तुम्हाला सांगायचा आहे. रसिको कोण बहादूर? त्यांचा वॉचमन. एकदा रसिको हो 2 वाजता ते रात्री त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर आले. महेश लिमे यांनी तिथून बहादूरला विचारलं, गेट खोलो. नीट नीट आहे का रसिको? रसिको यावर बहादूर काय बोलला ते रसिको ते सांगू शकत नाही. रसिको त्यावर बहादूर म्हणाला, जी साबजी. रसिको मोठे मोठे किस्से असतात असे, ते खूप काही मोठ्या जीवनाचा सार आपल्याला शिकवून जातात. रसिको तुझा भाऊ वकील आहे का ग? वकील आहे हो ना, ना? हो मी ना. याचा खून केला तर मला तो वाचू शकतो? अरे. हा, नाही तर मी जातो जेलमध्ये. मला काय नाही, नाही, पण- आडवा- अरे पण- आडवा ह्या- व्हायचा नाही. ह्या- तुझा अरे गळा पण ह्या दाबून का मी- हरकत नाही. नाही, याचा खून करूया ना नाही, ग. थांब ना. खून करूया याचा. थांब ना जरा. मूर्खासारखं बडबडत चाललंय यार. निवेदन ही सुद्धा कला आहे. तुझी नका कला मी बोलू. बरोबर काढतो बाहेर. हात जोडते, नका बोलू, आम्हाला गाऊ द्या ना. चुकत असेल तर मला सांगा. आमचं चुकते, तुम्ही परिपूर्ण आहात. नाही, माझं असं अजिबात नाही. पाया पडतो न- तुमच्या पाया. नको काही नका नको करू. बोलूस त्याच्याशी. चल, हरकत नाही. त्या तोंडी कशाला लागायचं? तू कर, सुरू कर. अभि तू गाणं सुरू कर, मी तुला कोरस देतो. मनो थांब. मनो थांब. कसा करतोय बघ तो? नाही मनो थांब. अरे मार ना, काने खाल्ले. काय बोलतोय? तू नाही मारायचं त्याला. त्याला मी मारणार तुझ्या पायाला जाऊन. मार त्या, मार, मार, मार. पेटी घाल, घाल, घाल. या बात, जोरदार टाळ्या. केवळ कमाल परफॉर्मन्स. दर्जा. आहा, मजा आ गया. प्रसाद दा. तुमच्याबद्दल बोलतोच, पण आधी माझ्या मित्राशी मला बोलणं गरजेचं आहे. महेश, एकदा प्लीज ते गाऊन दाखव. डिंग डॉंग तू बोल ना हो. डिंग डॉंग. वा वा, इतकी वर्ष आली गाण्याला पण कळलं नाही रे जरा सुद्धा. कमाल आहे नाही समय, तू ठार वेडा आहेस. निवेदनाला कोरस ठेवूया आणि या दोघांना घेऊया. ही इतकी कमालीची पुढची स्टेप आहे या सिरीज मधली की लाजवाब. आणि त्या दोघांनी पण कमाल केली. प्रियदर्शिनी आणि रमेशसाठी पण टाळ्या. फॅन्टॅस्टिक. ओमकार, चेतना, समय, आय लव्ह यू. कमाल. क्या क्या अजय दादा, तुमच्या प्रांतातलं स्किट होतं, कसं वाटलं? मला ते एकदा तू प्लीज सांग. दरवेळेला हा तू पॉज घेतोस, सगळ्यांची मनं जिंकतोस की काय असतं संगीत, काय असते गझल, काय असतं हे सगळं, ह्याच्यात तू जो पॉज घेत राहतोस ना, अप्रतिमरित्या तू दरवेळेला करतो. आय लव्ह इट. थँक्यू. इकडे मी दर वेळेला फुटतो की हे सगळं तुला कोणीतरी मांडीवर येऊन का सांगायचंय? कोई मेरे मांडी पे आके सांगोंगो. आणि मांडीवर नुसतं येऊन नाही, मांडीवर ये कान में सांग. हे का रे बाबा. बट यार आउटस्टँडिंग. दिस इज हाऊ सी एव्हरीबडी हॅज ऑब्झर्व डिफरंट थिंग्स अबाउट यू गाईज. बट आउटस्टँडिंग तू आणि सगळ्यांनी तुम्ही फार छान काम केलं. सगळ्यांचं कौतुक करतो. ही सिरीज अप्रतिम आहे. हा ओव्हरऑल हा सगळा हास्य जत्रेचा एक फॅमिली तुमचीच फार अमेझिंग आहे. तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू दादा. वेळ झाली आहे निरोपाची, पण आज आपल्या जत्रेत सहभागी झाले दी, अजय, अतुल, तर त्यांच्याकडून गाणं ऐकण्याची ही संधी आम्ही कशी काय बरं दवडू. नमस्कार मंडळी.
हास्यवधूला मागणी घालायला आलाय विरोधाचा वरपक्ष, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आपण नेहमी सख्खे शेजारी असा शब्द प्रयोग करतो, पण ह्या सख्ख्या शेजाऱ्यांचं जर नात्यामध्ये रूपांतर झालं तर चला तर बघूया काय होतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले धमाल हास्यवीर. वेलकम आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या पारिवारिक गेम शो मध्ये, ज्याचं नाव आहे MHJ बंधू अँड सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली. थँक्यू. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका होस्ट पृथ्वी प्रताप. तुम्हाला आपल्या गेम बद्दल माहितीच आहे. आपण इथे दोन शेजाऱ्यांना, सख्ख्या शेजाऱ्यांना, बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना बोलवतो आणि त्यांची झुंज लढवतो, प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना उभं करतो. बघूया आज आपल्याकडे कोण आलेत प्रतिस्पर्धी म्हणून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोरे फॅमिली आणि कदम फॅमिलीचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ बंधू आणि सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली. मोरे, मी तुमच्याकडे आधी येणार आहे. येस. प्लीज मला तुमच्या कुटुंबाची ओळख करून द्या. नमस्कार, मी कोकणचा पारसमणी उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे. आणि ही माझी दुसरी बायको चेतना मोरे. आणि ही माझी पहिली बायको ईशा कदम. नमस्कार. आणि हा वसाडा माझा सौत्या अरुण कदम. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. ही माझी दुसरी बायको ईशा कदम. न ही माझी पहिली बायको चेतना मोरे. न हा वसाडा माझा सौत्या सगळ्यात जवळचा मित्र. एक मिनिट. माझं आणि प्रेक्षकांचं कन्फ्युजन होत आहे. तुम्ही शेजारी आहात बरोबर? नाही, शेजारी आहोत, पण सख्य पण सौते आहोत. सख्खे पण सौते आहोत. एक मिनिट. वहिनी हे काय बोलतायत? नाही, खरंच आम्ही शेजारी आहोतच, पण आम्ही एकमेकींच्या नवऱ्यांशी लग्न केलंय आता. हे खरं आहे? याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थानं शेजाऱ्याची पुंगी वाजवलेली आहे. थँक्यू. पण मला प्रश्न पडलेला आहे, हे झालं कसं? आधी आम्ही एकमेकांच्या शेजारी फक्त राहत होतो. संसारात मजा नव्हती हो आमच्या. मी आणि माझं हे म्हणजे आताच हे आधीचे मोरे भाऊजी आम्ही दोघं घरी असायचो. पण ईशा आणि हे सॉरी ईशा हे म्हणजे आत्ताचे तिचे हे, पण माझे आता कदम भाऊजी, हे दोघं जण ऑफिसला जायचं एकत्र बसनी. आणि बसनी जाताना काय व्हायचं माहितीये, कदम भाऊजी हे सवय आहे ना, ते कदम भाऊजीच येतात. आमचे हे आणि माझं जुळलं बसमध्ये, आणि हे कसं घरीच असायचे ना, त्यामुळे यांचं घरच्या घरी जुळलं. आमचं कसं घरच्या घरी तुला, आम्ही शेजारी ना. मग काय झालं ना, आम्ही एक दिवस ना दोघं पियाला बसलेला आणि सगळं मन मोकलं केलेला. म्हटलं अरण्या, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना भाऊ, काय असेल तर बिंदा सांग, टेन्शन नको घेऊ. काय माझं ना लपड झालंय. कुणा बरोबर? माझा जो शेजारी ना, शेजारी त्याच्या बायको बरोबर. पण तिच्या नवऱ्याला ह्यातला काहीच माहिती नाही आहे. मग मी बोललो, अरे माझं पण एका शेजारीच्या बायकोवर लपड झाले, पण त्याच्या नवऱ्याला कळलंच नाही. कळलंच नाही हो. काय आम्ही पडलो दोघं मित्र, त्याच्यामुळे एकामेकाला साथ दिली पाहिजे का ह्याच्यामधलं. मग मी अरण्याला म्हटलं, हे बघ, मी तुझं प्रेम जुलवून देणार मदत देणार. त्या रात्री काय झालं, मला कळलं होतं ईशाचा नवरा दारू प्यायला गेलेला आहे. म्हटलं आज काय होईल तर आपण तिला आज उचलायची आणि पळवून आणायची. आणि आम्ही आणली ना पळवून तिला, आणि तिथंच आम्ही या दोघांचं लग्न लावून द्यायला. त्या बेवड्याला काही कळलंच नाही. म्हणजे माझं सुद्धा तसंच झालं. म्हणजे चेतनाचा नवरा आहे ना, तो सुद्धा आज दारू प्यायला जाणार हे मला कळलं होतं. मग चेतनाला आम्ही पलवून आणलं न, मोरे सोबत लग्न करून दिलं. कोणाच काय कळलं नाही. न मग सकाळी आमची जेव्हा उतरली
तेव्हा आम्हाला कळलं की आपणच एकमेकांच्या बायका बोलवलेल्या. न मग काय झालं, आता लग्न झाले लफरी कशाला करायची, मग आम्ही बोललो जाऊ दे परत नको लफरी जाऊ दे. तुमच्या लक्षात येत आहे का मस्करीत आपापल्या बायका पळवायला एकमेकांना मदत केली आहे तुम्ही. तुमचे राडे नाही झाले. नाही राडा कसा होणार, आम्हीच ही मस्ती केलेली होती ना, त्याच्यावर राडा होणार कसा. आमच्याशी दोस्ती करताय. अरे तुमच्या दोस्तीच्या अरे सर तुमच्या लक्षात येत नाहीये की तुम्हाला मारायला जो हिचा नवरा येणार होता तोच तुमचा मित्र होता जो त्याला वाचवायला जाणार. काय कन्फ्युजन आहे अरे. काय कन्फ्युजन. ऐका नाही तेच तर आमचा प्रॉब्लेम, आम्हाला काही कळलंच ना, तेव्हा नंतर कळलं नाही. हसून कशाला सांगताय हसून काय सांगताय. हसणारच ना, आम्ही सगळं हसत खेळत सगळं ऍडजस्ट केलं. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाहीये. आपण आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आता सुरू करतोय आपला आवडता खेळ. वाजली तर वाजली. थँक्यू वहिनी. सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येतोय. उखाणा घ्या. या घेते हा. हिश्श. अहो हा, घे. उखाणा घेते. चेतना घे. चिक्कूच्या फळाला केळ्याचं साल, चिक्कूच्या फळाला केळ्याचं साल, मोरेंच्या दुकानात कदमांचा माल. मस्त चेतू. क्या बात है सोना वहिनी, क्या बात है. एक मिनिट. काय बोललात तुम्ही. क्या बात है सोना वहिनी. सोना वहिनी. हा म्हणजे आधी मी तुला सोना 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 बोलायचो ना, आता लग्न झाले मग सोना वहिनी बोलतो ना. आणि मी ईशाला पहिला बेबू म्हणायचो. आता काही ती त्याची बायको झाली ना, त्याच्यामुळे ही आता बेबू वहिनी झाली. हो. मी आधी त्यांना अहो म्हणायचे, पण आता अहो भाऊजी म्हणते. मी पण आधी यांना अहो म्हणायचे ना, पण आता असं सवय नाही येतं अहो मग भाऊजी म्हणते. मराठी तुमचं तुमचं करा. मला काय वाटतंय. ही तुमची बायको आहे, ही तुमची बायको आहे, एवढं मला कळलेलं आहे. आता आपण खेळाकडे जाऊया. वहिनी प्लीज तुम्ही सुद्धा उखाणा घ्या. थँक्यू. घेते उखाणा. हा. अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी. अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी, कदमांच्या ताटात पडली मोऱ्यांची वाटी. वा मस्त 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 मस्त. अरे बायको कुणाची आहे. हे आधी माझी होती, आता तुझी झालेली आहे. अरण्या तुझी लय मजा आहे. हा काय बोलताय कळतंय का तुम्हाला. अरे माझा फॅमिली शो आहे यार. असं ऐका प्लीज हे सगळं बंद करा. ही फालतुगिरी बंद करा. आपण खेळाकडे बोलूयात प्लीज. आपला पुढचा खेळ आहे जाने तू या जाने ना. खेळाचे नियम अगदी सोपे आहेत. आपल्या पार्टनर बद्दल आपल्याला किती माहिती आहे हे मी जाणून घेणार आहे. मी तुम्हाला तुमच्या पार्टनर विषयी एक प्रश्न विचारणार. त्याचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर आणि तरच तुम्हाला मिळणार आहे 24 कॅरेटची सोन्याची पुंगी. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार आहे कदम भाऊजी तुम्हाला. अरण्या ऑल द बेस्ट. मला सांगा ईशा वहिनींची सगळ्यात आवडती भाजी कुठली. आलूचं फतफत. आलूचं फतफत लॉकी आहे. आलू तर बरोबर आहे. अरे थांबा. अरे थांबा ना यार, थांबा ना. थँक्यू. अरे थांबा यार. उत्तर बरोबर आहे उत्तर. पण तुम्ही का जाऊन सांगताय आणि प्रतिस्पर्धी बरोबर उत्तर देतोय तर तुम्ही का खुश होताय. चिडचिड झाली पाहिजे ना. अहो भाऊजी हा. तुम्हाला अजून लक्षात आहे मला आळूचं फतफद आवडतं. मग तुला तर माहिती आहे ना, तुझ्या हातचं आलूचं फतफत मला किती आवडतं. बरेच दिवस खायलाच नाही मिळालं. हो एकदा सांगायचं ना, बनवलं असतं. काही प्रॉब्लेम नाही वहिनी. पुढच्या आठवड्यात मी माहेरी चालली आहे ना, तेव्हा यांना काय काय पाहिजे ना सगळं खायला करून द्या. सोना वहिनी तू माहेरी चालली. हो. मी येऊ तुझ्या बरोबर.
या ना चालेल. अरे खूप दिवस झाले बाबांना भेटलो नाही ग. या या येतो आपण दोघं जाऊया. नाही अन्या बिंदा आणि माझी बाई घेऊन जा आणि बघ हिला व्यवस्थित सांभाळून ने नीट सांभाळून ने. काळजी करू थँक्यू नको. हा थँक्यू. त्यात थँक्यू काय आणि हे बघ शेजार धर्म पाळायला नको काय रे. हो 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 हा, हा, हा. मी काय बोलतो समजा आम्ही गेलो है ना तर त्यांना काय आवडेल तर तू देशील ना त्यांना करून म्हणजे काय शेजार धर्म पाळायला नको ए टेन्शन घेऊ नको देईल ते आपण करून. व्यवस्थित जावं हा, ओए, बोलू नको, हा. कुठली अंडरस्टँडिंग आहे रे ही कुठली ए मत रे ए मेरे को चक्कर आ रहा रे मत रे भाऊ, तुम्ही ऐसे काय बोलताय? तू बरा म्हणून विचारतायत वर कुठली अंडरस्टँडिंग आहे ही हा कुठले रिलेशन आहेत हे अरे तुमच्यापेक्षा ना ती लहान पोरं भातुकली खेळताना तो संसार पण सिरियसली घेतात पण तुम्हाला खरा संसार सिरियसली घेता येत नाहीये सिरियसच आहे. काही नका बोलू कमिटेड आहोत काही नका आम्ही. बोलू लग्न झाले आता काय कमिटेड नाही कॉम्प्लिकेटेड आहे सगळं आता आपण येतोय पुढचा प्रश्न घेऊन मोरे भाऊजींसाठी मला सांगा चेतना वहिनींना काय बनवायला आवडतं पचडीला कायच येत नाही माझा उत्तर आहे वसडीला काय येत नाही. मी जिंकलो! मी जिंकलो! मी बरोबर उत्तर दिलं. गप्पा रे! नाही म्हणजे तिला तुम्हाला खरं सांगतो तिला ना कायच बनवायला येत नाही म्हणजे तुम्हाला सांगतो तिच्या हाताला चवच नाही आता तुम्हाला एक उदाहरण देतो मला सांगा गुलाबजामुन खाऊन तुम्ही कधी थुकलाय नाही मी थुकलो चवच नाही हो, एकदम बेकार गुलाबजामुन तिने बनवला होता माझ्या हाताला चव नाही बरोबर आहे पण गुलाबजामच्या बाबतीत माझी चूकच नव्हती हा. काय काय तुम्हीच म्हणाला होतात गुलाबजाम मध्ये मावा घाल. अगं मावा म्हणजे खवा तू त्या पाण्याच्या टपरीवर का मावा घालते येडी आहे जरा, येडी आहे. किती गडबड झाली तिची जाऊ दे, जाऊ दे. वा मस्त. वा काय वा अयो ओरडू नाही. कॅन्सल. बॅकअप मध्ये आपण जिंकलेला आहे. जिंकलो? वा, वा, आपण जिंकलो! हा राऊंड झालाय माहिती आहे पहिला राऊंड तू जिंकला दुसरा राऊंड मी Yes, yes. तू गलबंदी काय झाली सिरियसली काय चुरस तुरस म्हणजे एवढी रंगली ना मी काय म्हणतो सुचू काय आहे आम्ही आता जिंकलो का नाही ते तुम्ही काय ते सोन्याची काय देणार माहिती पुंगी. पुंगी सोन्याची पुंगी आम्हाला पटकन देऊन टाका पुंगी हवी हो मग मी तुम्हा दोघांचा ढोल बडवायच्यात निघा निघा याला काय अर्थ आहे मग काय? जिंकण्यासारखंच नाही ह्या दुनियेत जाऊ दे आमच्या घरी जेवायला चला तू हो, तसं चला. मला काही बनवताच येत नाही. आपण जाऊया एवढी कसरत करून आपण जाऊ. आमच्याकडे क्या बात है क्या बात है क्या बात है अतिशय इंटरेस्टिंग विषय होता वा वा ऐकूया ह्यांची पुंगी किती जोरात वाजली येते प्रसादा. सुरुवातीला दोन बाजूनी दोन जोड्या आल्या आणि तिथे येऊन सेटल झाल्या आल्या अरुणनी ज्या कॉन्फिडन्सनी चेतनाला फ्लाइंग किस दिला ना मी म्हटलं असा कसा चुकलाय हा? नंतर कळलं की चुकलं मी चुकलोय तो बरोबर आहे हा विषय भयंकर अतर्क्य आहे अशक्य असा वाटणारा विषय आहे मजा आली वेगळा प्रयोग होता आणि वेगळ्या ताकदीने तुम्ही सगळ्यांनी सादर केलात नाईस सई खतरनाक परफॉर्मन्स होता मला असं वाटतं हे कुठेतरी मॉडर्न आणि बदलत्या जगाचं रिप्रेझेंटेशन पण आहे कारण आपण आजूबाजूला खूप अशी कपल्स किंवा नवरा बायको मग दोघांचे गर्लफ्रेंड्स बॉयफ्रेंड्स असं आपण आत्ता बघतोय त्यामुळे मला असं वाटतं की काळाबरोबर आपण चाललोय ॲटलिस्ट आपण अवेअर आहोत की आजूबाजूला काय चाललंय मग ते बरोबर आहे चुकीचं आहे हा वेगळा भाग आहे पण हे आहे जे आत्ता घडतंय आणि ते आम्ही मांडतोय तर मला असं वाटतं की हा जो क्वर्क आहे किंवा हा विषय मांडायचं जे धाडस आहे ते स्तुत्य आहे आणि आम्हाला मजा येते नवीन नवीन विषय जेव्हा आमच्या समोर येतात छान छान मस्त थँक्यू. मंडळी फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरेनं काढलाय एक चॅनल बघूया त्याला हास्याचा किती TRP मिळतोय ते त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या धमाल हास्यवीरांचं.
फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. हाय बिंदास्त बोल्ड अँड खटाळ प्रसाद ओक. हाय ब्युटिफुल मिश्किल अँड रुबाबदार सईद आमणकर. हाय नोट्सल्या चुका काढा ना माझ्या. चुकलोय ना मी, चुका काढा. काय स्ट्रगलर्स, काय चाललंय? ऑल ओके ना? चाललंय ना? चालू ठेवा. आता तुम्हाला कळलं असेल मी सगळं का करतोय ते. नाही ना? नाही. एक न्यूज आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. करेक्ट करेक्ट. ओ सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन. तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. मी स्वतःचं चॅनल लॉन्च करतोय. त्यामुळे सकाळपासून माझ्या ऑफिसला लोकांच्या रांगा लागल्यात. जो तो येतोय, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरव सर. फक्त सकाळपासून हेच चालू आहे. गौरव सर येस. सर ते दोघे आलेत भेटायला. ते दोघे म्हणजे कोण? प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. अच्छा ते चंगू मंगू. बोलव त्यांना. सर त्यांना आपल्या चॅनल सोबत सिरियल प्रोड्यूस करायची मला माहित आहे. बोलो. ओके. या प्लीज या सर या. हाय गौऱ्या. गौऱ्या बाय. कसा आहेस बाळा? कैसा आहे बाळा? खांद्यावरचा हात काढ. अरे आय सेड खांद्यावरचा हात काढ. हात काढ. बापरे. आणि बाळा काय बाळा तू दिसतोयस नुकतंच जावळ गेलेलं. नीट बोलायचं माझ्यासोबत. नीट. मी चॅनल हेड आहे. दी गौरव मोरे चॅनल हेड. फिक्शन नॉन फिक्शन EP प्रेसिडेंट्स व्हॉइस प्रेसिडेंट्स प्रोग्रामिंग हेड एव्हरीथिंग ऑफ दिस चॅनल गौरव मोरे. ओके नीट बोलायचं आपल्यासोबत. तुला बोललो तुला लय पुढे पुढे करायची सवय. सगळीकडे जा पुढे पुढे. रेग्युलर ओळखीच आहे. माझं वेगळं आहे गौरव. तुझं काय आहे? गौऱ्या मेरा भाई. अरे कैसा आहे मेरा भाई? ओ भाऊ मोठा आला माझा भाऊ. केस नीट करून दे. केस. अरे भावाचे केस विंचरायला काय? यस. लांब सरक. कीप सेफ डिस्टन्स. लाडात आलास? आल्या भाव करतोय ते. लाडात आलास? कोणाशी बोलतोय? चॅनल हेड. गौऱ्या असं काय करतो यार? तुझी गाजलेली पहिली एकांका माझ्या डिरेक्शन खाली केली होतीस तू पडद्या. शट अप. झालं गेलं ते झालं. जुनं मला परत सांगायचं नाही, कळलं काय? किती वर्ष आपलं पडद्याआड. पडद्याच्या समोरून काय केलंस? हेअर ट्रान्सप्लांट. त्याच्या पलीकडे काय केलंस? नीट बोलायचं माझ्यासोबत, कळलं काय? आय एम अ चॅनल हेड. भावा बिवा त्याला घरी लाड. मागाठाण्यामध्ये इकडे नाही. एक्सक्यूज मी सर मोठे गोस्वामींचा कट फोन. द कॉल. सर आय सेड कट द कॉल. त्यांना सांग मी एका मोठ्या मीटिंग मध्ये आहे. त्या 2 स्ट्रगल्सना सांग, कळलं ना? आणि त्यांना एवढीच जर फोनवर बोलायची सवय असेल ना, त्यांना म्हणा एकमेकाशी फोनवर बोला. सर कालपासून फोन करतायत ते. सर खूप मस्का लावतायत फोनवर. मला मस्का लावणारच. कोण आहे मी? चॅनल हेड. हा त्यांना माझ्याकडे काम करायचं आहे ना. सांगताना काय सांगणार? गौऱ्या आपण काहीतरी वेगळं करूया. परत काय करणार? स्किटच. मला ती चेहरे परत बघायचेच नाही आहेत. ती टीम येणार, मी करोडो रुपये लावणार. तीच टीम सुनील डांगे, दशरथ आणि सरताज इकडे बघून इकडे मॉप मारणार. तीच टीम. मला ती लोक आपल्या आजूबाजूला नको आहे. मी जरा बिझी आहे. गौऱ्या हे जबरदस्त आहे रे. तू अचानक एवढा मोठा लेवलला गेलास. एवढे पैसे वगैरे कसे मॅनेज झाले? फायनान्सर आहे, त्याने 700 करोड लावलेले आहेत. 700 येस. करोड? आणि राख्याच्या अकाउंटला सगळे पैसे पाठवलेत. राख्या? येस. मी चॅनल हेड आहे. राख्या माझ्या चॅनलचा सेफो आहे. सेफो म्हणजे? चीफ फायनान्शियल ऑफिसर. सेफो. अरे हा म्हणजे राख्या कमर्शियल बघणार? गौरव सर आपला इनबॉक्स ऑलमोस्ट फुल झालाय सर. खूप मेसेजेस येत अगं आहेत. होणार ग. गौरव मोरे चॅनल हेड झाला म्हणलं सगळेच फोन करणार, मेसेज करणार. बोल.
अगं प्रिया ते कोण ग ज्यांचे केस मोठे आहेत बघ आणि ते हुशार आहेत ते कोण, त्यांचं नाव काय? ते ना कविता करतात बघ, शिवबांबू नावाने, शिवबांबू असं काय त्या नावाने कविता करतात बघ. सर शिवांश म्हणायचे तुम्हाला, गणेश सागडेंबद्दल बोलता. गणेश सगळे हा, त्यांनी केलेलं मला मेसेज हो, केलेला हो, सर. छान, तर मस्त शायरी लिहून पाठवली होती. त्यांना काहीतरी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काहीतरी बोलायचं असेल. ओके सर. सर सिद्धगुरु जुळेकरांचाही मेसेज आलाय, व्हॉइस नोट आली होती, तुम्हाला पाठवली आहे सर तुम्ही? हा ती आली मला व्हॉइस नोट, पण ती मला कळली नाही, ऐकली मी म्हणजे सर एवढंच ऐकवायला मला. अरे त्याला काय करायचं, त्याला काय करायचं. मला कळलं कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं काहीतरी असेल. हा ओके सर. सर आणि फाळकेंचाही मेसेज आलाय. पाडण. सर अमित फाळके, Speak louder! मिस्टर अमित फाळकेंचाही मेसेज आलाय सर. काय केलं त्यांनी मेसेज? त्यांचा मोठा इंग्लिश मध्ये मेसेज आलाय सर. त्यांनी मोठा मेसेज केला पण मी छोटा करून वाचला. कॉंग्रॅच्युलेशन्स गौऱ्या, आय एम ग्लॅड. आय वॉन्ट टू स्विच. मी म्हटलं मग ऑन व्हा. का सर? त्यांनी स्विच सांगितलं ना, मी म्हटलं ऑन. हा मग स्विच ऑन ऑफ. काय सेन्स ऑफ ह्युमर खूप छान sir. थँक्यू. पण सर त्यांना स्विच ओव्हर म्हणायचं असेल, त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचंय म्हणून त्यांनी मेसेज केलाय. त्यांना सांगा घाई करू नका, एवढ्यात येऊ नका. सर प्राजक्ता माईने गिफ्ट पाठवलंय पण सर पाठवणार, मला गिफ्ट येणार. गौऱ्या माझा मित्र, गौऱ्या माझा भाऊ, गौऱ्या आमचा सर्व. मग तुला माहित आहे आपण कामात परचा आरची करत नाही. पार्शलिटी असं म्हणायचं. पार्शलिटी हे पहिला आणि शेवटचा. काय शब्द वापरला मी? हे परच्या आरशीच बरोबर आहे. इंग्लिश शब्द आहे तो. एक लक्षात ठेव, एकतर ह्या वयात कामं मिळत नाहीत तुला. नाही, पोस्ट ऑफिस उघडं आहे. 40 भागांचीच मालिका आहे, त्याच्यानंतर इकडून तेच करायचं आहे. विचार करून बोल. काय बोललो मी? परच्या आरशी बरोबर हा हा शब्द शब्द आहे. हे लक्षात ठेवायचा. हा तसं नाही तुम्ही काय करू. कशाला आलात? हा तुझ्या चॅनलला आम्हा दोघांना एक सिरियल प्रोड्यूस करायची. आमच्याकडे सिरियल आहे, मालिका आहे त्याची गोष्ट, तर आम्हाला ते ओके, ओके. करायचं आहे. पण ते सगळे डिसिजन मी घेत नाही चॅनलचे. जे काय मालिकेचे डिसिजन आमचे हे घेतात, फिक्शन हेड. फिक्शन हेड आहे. हा ते घेतात. कोण आहेत ते? हा प्रिया, कॉल फिक्शन हेड. येस सर. हॅलो फिक्शन हेड सर, प्लीज येता का? थँक्यू. येतील ते. हॅलो जंटलमन. या मीट माय फिक्शन हेड जे विराज. हार्ट अटॅक. दादा काय दादा ऐक ना, काय होतं यार दादा सावर स्वतःला दादा. अरे हा फिक्शन हेड आहे झाला. हो यार हा फिक्शन हेड झाला यार. कालपर्यंत मला टेक्निकल फ्लो विचारत होता. दादा पहिलं करू, दुसरं करू, किती करू. हा फिक्शन हेड कसा झाला यार. कसा आहेस विराज बाळा? बाळा कोणाशी बोलतोयस तू? मी फिक्शन हेड आहे. हा नीट बोलायचं माझ्याशी. बाळ तू वाटतोय नुकतंच जावळ केलेलं. अरे तुझा डायलॉग तुझ्या फिक्शन हेड चोरला. हा काय सिरियल डेव्हलप करणार? ए खांड्या, नाही डेली सोपच्या पहिल्या भागाचा मसुदा परत काही भागाने वापरतात, लक्षात ठेव. हे तुझ्यासारख्या स्किट्याला कळणार नाही. तुम्ही सिरियलचे विषय 10-10 मिनिटात इकडे संपवता. आधी टला लावून विनोद करायचा, आता टला टाऊ लावून विनोद करता. तुला एक बोलू काय, तुझ्या लिखाणाचा ना हल्ली कंटाळा आला, मजा येत नाही. नाही मलाही जाणवतं गौऱ्या ते, पण मी लिखाण सुधारायला नक्की काय करू गौऱ्या? बंद कर. लिखाण बंद कर. आम्ही काहीतरी डेव्हलप करू यार. आम्ही काय डेव्हलप करू? तेच आम्ही काहीतरी वेगळं करतो, आम्ही काहीतरी डेव्हलप करतो असं म्हणून तेच करता. काय करता तुम्ही परत? एक गोष्ट आहे ती ऐकावीस अशी माझी इच्छा आहे. गोष्ट तुम्ही सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या सिरियलची नावं ऑलरेडी ठरलेली आहेत. आधी नावं ऐका, मग स्टोरी सांगा. अरे पण असं कसं ना, उलट झालंय गौऱ्या. चॅनल कोणाचं आहे? नाही बरं ठीक आहे. हेड कोण आहे? तुझं. आणि परत गौऱ्या गौऱ्या बोलायचं नाही, लक्षात ठेवा. सर बोलायचं. काय बोलायचं? ठीक आहे गौऱ्या. काय? हा सर बोलायचं. सर हो नाव प्रिया नावं सांग. गौरवची हास्य जत्रा, हास्याचा बच्ची डान्स. अरे
हे सेम आहे रे, हास्य जत्रासारखं आहे. तू डायरेक्ट उचललायस तिथून. मग हास्य जत्रा कोणाच्या जीवावर चालायची? ए, हा? हे नाव आहे. नेक्स्ट. गौरवचा प्रतिशोध. हे सोनी नेक्स्ट. तुमचा गौरव काय करतो? नेक्स्ट. छोट्या गौऱ्याची मोठी गोष्ट. प्रिया. नेक्स्ट. गौऱ्याची होतीया काहिली. नेक्स्ट. ही लेटेस्ट आहे, सध्याच इन झाली आहे ही. गौरवचं उघडय. पोस्ट ऑफिस उघड आहे, पोस्ट ऑफिस उघड आहे. त्याच्यावरून त्यांनी हे घेतलेलं त्याला आहे. अजून मी अप्रूव्ह दिलेलं नाहीये. गौरव असं हे आपण नंतर करणार. त्याचं काही नाहीये. हे असं काही नाही सर. अरे गौरव, पण ही सगळी नावं सोनी मराठीवर मालिका सुरू आहेत आता. ती डायरेक्ट तिथून घेतली आहेस तू. माझं आणि सोनी मराठे साहेबांचं आमचं मर्जिन झालेलं आहे. म्हणजे आमच्या मर्जीनं झालेलं आहे. आमच्या मर्जीनं. सोनी मराठे साहेब मला सांगितले की गौरव तू बिंदास काय करायचं ते कर, मी तुला सपोर्ट करतोय म्हणून. ओके. मार्केट आउट. हे करायचं ना चॅनल हेड. आपण कशाला आलात ते सांगा, पटकन स्टोरी ऐकवा, निघा इकडनं. हा. स्टोरी मी ऐकवतो, माझी पहिली ऐकवतो. गौऱ्या सर कसं आहे, एक गाव आहे. रिजेक्ट. अरे ऐकून तर घे. रिजेक्ट. मला माहिती आहे तुम्ही दोघं लिहिणार आहे. हो आम्ही दोघं. पुढे पुढे दुसरी गोष्ट ही मस्त आहे. रात्रीचा सीन असतो, एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या समोर रिजेक्ट. अरे गौरी ऐकून तर घे ना पुढे. सस्पेन्स होता. सस्पेन्स. रिजेक्ट. तू कॉमेडी सांग, तुझी कॉमेडी आहे ती. हा कॉमेडी आहे, मस्त कॉमेडी प्लॉट त्याला काय होतं रिजेक्ट. अरे ऐक ना पुढे. मजा मस्त नाही. अरे comedy. तुम्ही दोघे लिहिणार, मला माहिती आहे मजा नाही आहे. एक काम करा, तुमच्या सोबत लिखाणाला श्याम बांगरला घ्या. व्हेरी टॅलेंटेड. श्याम बांगर? अरे गौऱ्या, पॅडवर लिहिणं आणि ऑक्टोपॅड वाजवणं यात फरक आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये एक लेखक दडलाय, तो मी शोधलाय. मी सांगतोय श्याम बांगरला घ्यायचं तर घ्यायचं, नाही तर तुमची सिरियल होणार नाही. कळलं आहेत ना, तुम्हाला? आपली पोरं आहेत ना. श्याम बांगरलाच घ्यायचं, कळलं? अरे गौऱ्या, तसं श्याम पण आपलाच आहे, पण आपण आपल्या पोरांना मोठं करतो ना. आम्ही हिरोसाठी पृथ्वी प्रतापचा विचार केला. पृथ्वी प्रताप. अरे काय जबरदस्त आहे यार. अरे हिरोईनला हिरोकडे बघून काय ते वाटलं पाहिजे रे. ज्याला बघून बाबूभाई पण कॉफी देताना 3 वेळा विचार करतो. कॉफी तेवढं तर काय म्हणलं का? त्याला हिरो म्हणून सिरियल मध्ये घ्यायचंय काय? मजा नाही. काहीतरी वेगळं सांगा यार. गौऱ्या, असं नाही यार, पण आपली पोरं कधी मोठं होणार यार? आपल्या पोरांना मोठं केलं पाहिजे ना आपण. कर्तव्य आपलं यार. घेतलंय. सरांनी ओंकार राऊतला चॅनल मध्ये घेतलंय. ओंकार राऊत आहे, लकी काय हा? ओंकार. सिरियलला लीड करतोय तुझ्या. नाही ओंकार राऊत माझ्या चॅनलला लोगो म्हणून आहे. लोगो म्हणून. लोगो. टीव्ही ऑन केली की एका कोपऱ्यात ओंकार राऊत नाचताना दिसणार. सतत हे सगळे खुश, तो पण घरचे सगळे खुश. तुला पण माझ्या सिरियल मध्ये म्हणजे माझ्या चॅनल मध्ये काम आहे, करशील? मला? हो. काय? ते खालून स्क्रोल जातो बघ, तो घेऊन पळायचा. बोरिवलीत 1 BHK, लोणावळ्यामध्ये प्लॉट मोकळा आहे. सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू द हेल्थ. करशील? आपण सगळ्यांना काम देतो रे. नको यार. अरे काम करायचंय, पण लेखक आहे यार आम्ही. प्रोड्युसर आणि लेखक म्हणून काम प्लीज करायचं यार, क्रिएटिव्ह माणसं होत नाही यार. मी गोष्ट तयार आहे, प्लीज ऐक ना यार. चला, ऐकवा, चला, लवकर प्लीज सर यार प्लीज. हा, मग सरच बोलायचं, गोष्ट ऐकवा, चला, हा. प्लीज ऐक. हा मस्त गोष्ट आहे. एक गाव असतं, गावात एक शाळा असते. हा आणि शाळेचं ग्राउंड असतं आणि शिक्षक. ऐक ना, मजा येत नाही. अरे येते ना खरं, पुढे पण मजा येईल ना. काहीच मजा येत नाही. नाही एक काम कर, एक हांड्या डब्बू तू सांग. चल, हांड्या डब्बू. गौऱ्या, तू मला खांड्या आणि डप्पू बोलतोस ना, मला एवढं आवडतं ना, मला खूप आवडतं. ए, याला गेट आउट कर, विराजाला गेट आउट कर. चलो. नाही, निघा. मी दोघंही निघा. निघ. चल, स्टोरी सांग. मी चल. स्टोरी सांगतो. हा. गौरव सर, आपली सिरियल नाही का चाईत घडते, आणि चाईतले आपले प्रोटोगोनिस्ट आहेत, हिरो हिरोईन, हे लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. आणि जसजसे मोठे होतात. विराज, हा, मजा येते. अजिबात नाही. काय केलं पाहिजे? गौरव, मला वाटतं ना खांद्याने ही स्टोरी तारपा डान्स करत करत सांगायला हवी. व्हेरी गुड. हा? काय काय हे करूया ना. चला, तारपा करता करता स्टोरी सांगा. नाही पण तारपा हा कसा केलेल? माझी प्रॉपर्टी आहे ती. हा, मग
मग काय पण मी केलं पाहिजे ना तारपा असं आहे ना मी केलं पाहिजे ना तारपा डान्स एक काम करा हा? दोघांनीही करा दोघांनीही करा चला नाही पण मी कशाला ना तू अरे कर. दोघांनीही करा ना नाहीतर जा दोन्हीपैकी एक आहे नाही करतो पण हा गोष्ट सांगते तर मी कशाला पाहिजे ना तारपा मी बसतो इकडे जा ना गेट आउट आता गप ना आपलं सिरियल पास का बस. फार विचित्र आहे गौरव सर एक हे आहे एक चाळ असते आणि त्या चाळीतले आपले 2 हिरो हिरोईन आहेत हो आणि ते लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात असतात आणि मग मोठे झाल्यावर पण ते प्रेमात राहतात. आवारा हूं. आवारा हो का आवारा हो कुठली गोष्ट आहे राज कपूरची गोष्ट आहे नाही जस्ट बॅकग्राऊंड हे काय सांगितलं तुम्ही लोकांनी मिस्टर मजाच नाही यार तुमच्या स्टोरी मध्ये एक्सक्यूज मी मजा नाही येस सर राक्या सोलेंचा फोन येतोय राकेश सोलेन नाही का राकेश शालीन राकेश सोलेन काय सॉरी चल चल फोन उचल काय बोलतात बघ हॅलो राकेश शालीन सर बोला व्हॉट आर यू शुअर अरे माकडा एवढी मोठी चूक कशी करू शकतोस प्रिया अरे कसं बोलतेस तू तो आपल्या शाळेचा बिझनेस हेड CFO आहे तो गप्पा बस नाग्या नाग्या 700 रुपयात चॅनल सुरू करतो लाईक आहे तुझी अरे तू काय वेगळी झालीयस हा ना अगं पासबुक वर लिहिलंय 700 पुढे तर CR असं लिहिलं होतं ते CR 700 रुपये क्रेडिट झाल्याचं लिहिलं होतं बावळट राक्याने 3 वर्षापूर्वी एक शेड्यूल केलं हास्य जत्रेचं त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न आला 700 रुपये तो क्रेडिट झाला त्याच्या पासबुक वरती 700 CR आलं तर त्याला वाटलं 700 करोड क्रेडिट झालेत बिंडोक तो आणि तू तुझ्या बापाने 700 रुपये द्यायला सुरू केलेला बघतो काय मोरे रे गरमाला लागल्या आता नको हे कायच हाय मोठे गोस्वामी सर साष्टांग दंडवत आय लव्ह यू बोथ ऑफ यू सई मॅम सॉलिड सध्या जे चालू आहे एकदम भेटला विठ्ठल माझा हाय फ्रेंड्स सुखादुखात माझ्या सोबत असता हे सगळे माझे आहेत हे माझं सगळं आहे आम्ही पहिली एकांकिका एकत्र केलेली गाजली मला असं आठवते आमची पडद्याआड नावाची एकांकिका पहिली भेट आणि त्या एकांकिकेने माझं करिअर बदललं ह्या मंचावर पण मला यांनीच आणलंय हिज माय नो हे सरक तू तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं दादा काम कसं करावं नाही तुझ्याकडनं शिकायला पाहिजे ह्या एजला पण तू इतका पॅशनेट आहे ना काय बोलू तुझ्याबद्दल बापरे बापरे गौऱ्या तू आणि प्रिया जा जाऊ म्हणजे तू थांब रे तू मी जाऊ प्रसाद तू जा समीर दादा मी जाऊ समीर दादा मी ये पुढे ये जे विराज आता ये विराज सॉरी दादा उद्या टेक्निकल फ्लो कसा लावू सांगा ना क्या बात है लय भारी परफॉर्मन्स वा 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 अपमान सत्र भाग 1 संपलाय
भाग 2 सुरू होऊ देत. भन्नाट कॉन्सेप्ट होती सचिन मोट्यांची. टेरिफिक. काही पर्टिक्युलर काळानंतर गौऱ्या तुला हा जो सगळ्यांचा अपमान करण्याची संधी मिळते ना. वा. मला जेव्हा जेव्हा तुला असा चान्स मिळतो असं वाटतं देव तुझ्या पाठीशी आहे, आणि स्किट संपताना असं वाटतं देव आमच्या पाठीशी आहे. तू ज्या पद्धतीने तो विजय दिनानाथ चौहानचा गॉगल घालून आलास ना, कपडे बिपडे लावून, त्या क्षणी मी विचार करायला लागलो हे कपडे उतरणारच कधी आणि कसे. तो प्रवास इतका तू कायम रंजक करतोस. वा ब्रिलियंट. मला सगळ्यात काय आवडलं असेल तर या चॅनलचा लोगो आवडला. इतकं ब्रिलियंट होतं, ब्रिलियंट. बारीक ज्या जागा होत्या त्या फार ब्रिलियंट होत्या आणि फार ब्रिलियंटली प्रेझेंट पण केल्या गेल्या. फॅन्टॅस्टिक. मंडळी, शहजादा सलीम पुन्हा एकदा सज्ज झालाय एक महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन. बघूया आज अकबरच्या वाट्याला काय येतंय ते बघण्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रत्नागिरीच्या 2 रत्नांना, अर्थात श्रमेश आणि प्रथमेश यांना. आणि त्यांच्या बरोबर आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवढा आहे हा. वा, महालाची कसली सजावट केली. वा, नवीन वर्षाच्या निमित्ताने काय सजावट केली. म्हणजे कॅलेंडर अगदी सणवार प्रमाणे लावलेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर ख्रिसमस, बाजूला दिवाळी, सर्व पित्री अमावस्या. ह्याचं काय चालू काय नवीन वर्षात पण तीच परिस्थिती. असो, आपण आपल्या दरबारातच आलेलं बरं. नवीन वर्ष सुरू झालं, 1 महिना सरून गेला तरी महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन आलेली रिॲक्शन अजून उठलेली दिसत नाहीये. बस झाली, बापाच्या इज्जतीची लुंगी फिरून झाली. आता बोल. 1 मिनिट दादूस. काय झालं? दादूस, मी आलो. आलं, मला माहितीये. टॉवेलचे हंस करून मीच वाट बघत होतो त्या दिवशी. मोठा मी पण ना खरंच. आणि काय रे, ज्या 2 ओळींसाठी हा फॉर्मॅट तू करतोस त्या आता समोर उडवायच्या असतील. येस दादूस. तुमले असतील. येस. उडव. बापरे, एवढंच आहे की नहीं, तो अर्ज किया है. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. डर लगता है कहीं डूब न जाऊं. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. डर लगता है कहीं झूठ ना बन जाऊं. प्राजक्ता सगळ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तुला. काय रे, हा लई मोठ्या स्टोरेत आलायस तो. सौंदर्याचा हे डम्पिंग ग्राउंड घेऊन कुठे चाललाय सकाळच. दादोस, मी तुमचं नाव यावेळी 7 समुद्रा पलीकडे नेणार आहे. तू
साता समुद्र पलीकडे नेणार आहेस. येस, कारण यावेळी मी असा बिझनेस करणार आहे ज्याने तुमचं नाव 4 चौघात वर येईल. आणि या बिझनेस मध्ये मला माझी पार्टनर हेल्प करणार आहे. कोण? ती माझ्या बिझनेसचा अस्तित्वाचा डोंगर असा उभा करणार आहे. बापरे. पेश खिद मध्ये हुसने गडुळाचं पाणी, हुसने बिबवे वाडी, हुसने बांगलादेशी सौंदर्य, अनारखळी दगडू मयेकर. बापरे. चला, आता कमेंट मध्ये माझ्यावर शेअर केला नाही, माझ्यावर कविता केली नाही, हे ऐकायला नाही मिळणार. हिच्या एका पप्पीने सगळं बॅलन्स ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मुद्द्याचं बोल. इथे कशाला आलाय सकाळ ते सांग मला. सलीम. दादूस, तुम्ही मला नेहमी सांगता राजकारण ही सर्कशी प्रमाणे असते. बरोबर आहे. म्हणून मी ह्यावेळी सर्कस काढणार आहे. काय? मी आधी सर्कस काढणार, मग राजकारण करणार. काय बोलतोस काय? हो दादूस. आणि यावेळी आम्ही यशस्वी होणार. हो दादूस, सगळा प्लॅन माझ्या इथे आहे. म्हणजे भीतीच्या ठिकाणी आहे. दादूस, आमच्या सर्कशीचं नाव असणार आहे द ग्रेट अकबर सर्कस. इथे आत मज्जा आहे. कोण चिमटलं? कोण चिमटलं? कोण? नाही नाही दादूस, सर्कसच्या सुरुवातीला ती ओपेरा गाणार आहे. ही आता गाली ती ओपेरा काय? हो, मला दादू. वाटलं कोणतरी दाराच्या फटीत चिमटलं की काय. नाही सासुरे. तू नक्की काय करणार आहेस? दादूस, गेले 10 दिवस मी आपल्या राज्यात नव्हतो. हो मी जंगलात गेलो होतो. हो मला माहितीये. का सांगा? तुला कुठे राहायचं ती लायकी कळली असेल तुझी. नाही सासुरे. नाही. सलीम जंगलात पोपट पकडायला गेला होता. पोपट. आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला. पोपट. पोपट. ए कारट्या, बोला. लोक 1 दिवसात वाघ पकडतात, तू पोपट पकडायला 10 दिवस घेतलेस. ही तुझी लायकी? दादोस, वाघ साध्या नजरेने दिसतो, हा. पोपट शोधावा लागतो. काय बोलतोस काय तू? हा? आणि नेमका पोपटांचं काय करणार आहेस तू? दादूस, मी माझ्या सर्कशीमध्ये पोपटांचे खेळ दाखवणार आहे. पोपटांचे खेळ? हो. बापरे. अजून सर्कशीत हत्ती सुद्धा असणार आहे. हत्ती? हत्ती काय करणार? हत्ती फक्त बॅट बॉल खेळू शकतो. नाही, मग? आपल्या सर्कशीत हत्ती वेगळं करणार आहे. वेगळं करणार आहे. हत्तीच्या सोंडेत बॅट असेल, पण बॉलच्या ऐवजी आम्ही तुम्हाला फेकणार. मला? हो. म्हणजे हत्ती मला टोलवणार? हो. येस दादूस. आणि हत्तीने तुम्हाला टोलवल्यावर तुम्ही ज्या प्रेक्षकाच्या मांडीवर जाऊन पडणार, तो आमचा लकी प्रेक्षक असणार. त्याला आम्ही बक्षीस देणार. काय बोलताय? ज्या हत्तीवर बसून मी 100 लढाया जिंकल्या, हा, ज्याने दुश्मनाला सोंडेत पकडून असा खाली आपटलं, त्याच्या सोंडेत तुम्ही बॅट देणार आहात? हो. तुम्हाला लाज नाही? हिचा हो बघ केवढा व्हेरिएशन वाला येतो. काय लाज वाटते तुला? हो म्हणतेस ती? सासुरे, आम्ही तुम्हाला चेंडू बनवणार आहोत. चेंडू. चेंडू बनवणे म्हणजे जीवन गौरव देणे नव्हे. कौतुकाने बोलतेस ती एवढी मोठी. काय आहे? रुसलीस ना तू? हो. रुसलीस ना? कधी कधी रुसला? हा. बरं झालं सांगितलं, नाही तर पुढेच गेलं नसते. तेच. हा. हा. काय झालं काय? दादूस, तुम्ही असं पटापट बोलू नका. आमचे सगळे खेळ ऐका आणि मग तुमचं मत मांडा. आमचा पुढचा खेळ आहे काय? त्या खेळाचं नाव असणार आहे नेम अकबरचा. नाही अकबरचा? हो. म्हणजे मी काय मारायचंय? नाही, मग मी तुम्हाला एका गोल फिरणारा बोर्डला बांधणार. मला हातात 4 चाकू घेणार. 1 चाकू तुमच्या डोक्यावर, 2 हातांच्या मध्ये आणि 1-2 पायांच्या मध्ये मारणार, डोळ्यावर ब्लाइंड फोल्ड बांधून. तू बोलतोस हे तू ऐकतोस ना स्वतः? हा? ऐकतोस ना? हा? असल्या छचोर सर्कससाठी माझ्या तिजोरीतून तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम लक्षात ठेव. दादोस, काय? घाबरू नका. काय? मी ऑलरेडी पैसे जमवलेले आहेत. कसे काय? काल अनारखळीने रूप बदलून तिजोरी मागून लुटलेली आहे. हिने? हो, त्यामुळे ही सर्कस होणार. चल ग अनारखळी. सिपायो चुनवा दोईने. सिपायो थांबा थांबा. इकडे या. इकडे या. क्या बात. काबिल तारीफ अशी हास्य सर्कस. मस्त. सई. पैसा वसूल परफॉर्मन्स होता.
फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स आणि खूप छान लिहिलं होतं. तुम्ही ब्लेस्ड आहात आणि ह्या ब्लेसिंगची काळजी घ्या, त्याला जपा. Yes, क्या बात है, क्या बात. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचा हा बहर असाच चालू राहणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.